चला चला चला. नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्यापैकी कोणाकडे तरी पाऊस पडतोय का नाही? आमच्याकडे तर काय लांब लांब पर्यंत काय दिसत नाही गाड्या पावसाचं. पांडुरंग हरी विठ्ठल माऊली पंढरीनाथा. वा, भरपूर विद्यार्थी उपस्थित आहेत. चला चला चला, तुमचा सगळ्यांचा परिचय करून द्या मला. कोण कोण आहेत? दीक्षा सचिन मुळीक, ओके, यस. माधव पाटील, स्वरा, अखिलेश, माधव पाटील, भक्ती, गोपाळ, ओके. सिमरन रोज 6लाच आहे. आज थोडस माझा पहिलाच दिवस होता आणि माझ्या लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळे मला उशीर झाला. ओके. योगेश्वर, कसे आहात सर? अरे वा योगेश, मी छान आहे. तू कसा आहेस बेटा? ओके. सुनील, प्रियंका, ओके, येस. वा 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 वा. चला, बरेच परिचयाचे नाव पण दिसत आहेत. किमया, गौरव, आदित्य, प्रणिती, यश, सिमरन, ओके. तेजस आहे. सिमरन, तेजस, कुठे 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 पाऊस? भक्ती पण म्हणते पाऊस पडतोय. अरे वा. ओके. मोहिनी, मग आम्ही काय पाप केलेत सर? तुम्ही दिसनात आम्हाला. मी इथे आहे. ओके, मी इथे आहे. माझा चॅट जो आहे तो थोडासा समोर असतं ना, मला पुढे खाली वाकून वाचावं लागतं. ओके, येस. माधव म्हणतो आमच्याकडे आज सुरुवात झाली. क्या बात आहे. वैष्णवी, ठीक आहे. सतीश, पार्थ, प्रियंका, ओके, यस. ऋतुजा, ठीक है सर. प्लीज हिंदी इंग्लिश में बात कीजिए. हिंदी इंग्लिश? जसलीन बेटा, हिंदी तो संभव नहीं होगा. ओके, अगर आपको हिंदी लेक्चर्स अटेंड करने हैं तो आप मेरे जो हिंदी वाले लेक्चर्स है उसमें आइएगा. ये वाली जो बैच है वो मराठी इंग्लिश रहेगी, ठीक है? ओके, बिकॉज हम लोग अभी जो प्रिपेयर कर रहे हैं वो एमपीएससी एग्जाम के लिए कर रहे हैं. एमपीएससी इज महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन, जो एग्जाम मराठी में कंडक्ट होती है, मराठी और इंग्लिश में कंडक्ट होती है. तो मैं वो 2 लैंग्वेजेस में पढ़ाऊंगा. आपको अगर हिंदी में पढ़ना है तो यू हैव टू चूज दैट टाइप ऑफ लैंग्वेज बैच. मुझे एक बात बताइए जसलीन बेटा, आप कौन से स्टेट के लिए प्रिपेयर कर रहे हो? मतलब मैं ये चेक करना चाहता हूं कहीं गलती से तो महाराष्ट्र का कोर्स नहीं परचेस कर लिया आपने, ठीक है? यस, ओके, यस, ठीक है ठीक है. गायत्री, वृषभ, जगदीश, प्रणीति, ठीक है. आई एम वेरी वेरी गुड सर. साउंड इशू. अश्विन उके सेज देयर इज अ साउंड इशू. व्हाट इज द साउंड इशू सर? Will PW books be helpful? Yes, they are helpful. They are little bit too much of a detail, but they are helpful. Okay, having more than required is better, na? Rather than having less than required, right? Okay. Prasad also says, sir, there is a sound issue. Sir, तुमचा माइक एकदा काढून पुन्हा लावा. ओके, काय इश्यू आहे साऊंडचा? ओके, येस. साऊंडचा काय इश्यू आहे? मी प्रत्येक वेळी खिडकीच्या जवळ गेलो ना की थोडासा खडखड आवाज येईल, कारण त्या खिडकीमधून मला खिडकी बंद करताना वारा लागतो. ओके, हा सेन्सिटिव्ह माईक आहे ना, तो वाऱ्याचा आवाज डिटेक्ट करतो, इलिमिनेट करत नाही तो वाऱ्याचा आवाजाला. क्लासचे सगळे नियम सांगा. काहीच नियम नाही माझ्या क्लासमध्ये. हे फुल दंगामस्ती चालणार आहे सर. 5 साल से मराठी प्रैक्टिस नहीं की सर, इसलिए साथ में प्रॉब्लम होगी. लेकिन बेटा जसलीन, एमपीएससी की एग्जाम देनी होगी तो आपको मराठी आनी होगी बेटा. ओके, ऐसे नहीं चलेगा, ठीक है? ओवर द पीरियड मेरे साथ लेक्चर करोगे, आ जाएगी, डोंट वरी. ओके, एकदम अच्छे से आ जाएगी. मराठी में पढ़ोगे तो एकदम अच्छे से आ जाएगी. चलो, चला मुलांनो, आयुष्यावरती बोलू काही. ओके, येस सर.
आज आपलं जे लेक्चर आहे हे लेक्चर कशाच्या संबंधित आहे, फक्त एक छोटासा भाग माझ्या लेक्चरमध्ये असताना लक्षात ठेवूया. काय हवं ते विचारा, काय हवे ते डाऊट विचारा, फुल फ्रीडम आहे. ओके, फक्त एकच गोष्ट आहे, जो या लेक्चरच्या टॉपिकशी संबंधित डाऊट असेल त्याला मी प्रायोरिटी देणार. उरलेले डाऊट वेळ असेल किंवा विषय चर्चा तशी चाललेली असेल तरच मग मी उरलेल्या डाऊटला हँडल करणार, अन्यथा नाही. ठीक आहे, म्हणजे तेवढं फ्रीडम तुम्ही मला द्या जसं मी तुम्हाला फ्रीडम दिला, आणि तुम्ही मनसोक्त विचारा. मी कधीच असं म्हणणार नाही की अरे तू एवढं साधा डाऊट विचारतोस का किंवा एवढा सिंपल. ओके, असं कधी मी म्हणणार नाही. तुम्ही जे विचारलं टॉपिकला धरून असेल, विषयाला धरून असेल, मी नक्की डाऊटचं समीकरण जे आहे ते सॉल्व्ह करणार. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, दुसरी अजून एक गोष्ट, माझ्या लेक्चरमध्ये आल्यानंतर जे शंका विचारतात त्या विद्यार्थ्यांना स्पेशल ट्रीटमेंट माझ्याकडून मिळते. ओके, विचाराव्यात, चांगल्या चांगल्या शंका विचाराव्यात. आलं लक्षात. जेवढ्या चांगल्या शंका विचाराल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल. पण ओके, ऍज अ शिक्षक 15 वर्ष झालं आम्ही शिकवतो आहोत. आलं लक्षात. ओके, तर ओव्हर द पिरियड आम्हाला हळूहळू लक्षात यायला लागतं की कुठला विद्यार्थी उगाच विचारायचं म्हणून विचारतोय, फक्त अटेन्शन सीक करण्यासाठी विचारतोय, ही शंका त्याला आलेली नाहीये तरी विचार. आलं लक्षात. आमच्या लक्षात येतं, आम्ही उत्तर देतो, पण आमच्या लक्षात असे विद्यार्थी राहतात की हा मुद्दाम विचारणारा विद्यार्थी आहे. ठीक आहे, हा लक्षात. आणि जेन्युन अगदी साधी शंका असते, एकदम सिंपल, 50 विद्यार्थ्यांना उत्तर माहिती असतं त्याचं बऱ्याच वेळा. आलं लक्षात. ओके, पण तरी पण त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा विचारलेलं असतं जाणवतं की याला हे खरंच शंका पडली, हा खरंच हा डाऊट पडला याला. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जेन्युनली डाऊट विचारावे. सर मला जर चांगले डाऊट विचारायचे असेल तर मी काय करू? अभ्यास करून या. तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे. माझे लेक्चर कधीच पूर्ण 2 तासाचे नसतात. माझ्या लेक्चरचा सरासरी साईज आहे 1 तास, मिनिमम 45 तास, मॅक्सिमम 1.25 ते 1.5 तास. त्याच्यावरती माझे लेक्चर जात नाहीत. हा लक्षात. जायला लागले तर फार फार तर म्हणजे अगदीच रेअरली एखाद्या दिवशी 2 तासाचं वगैरे लेक्चर होईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, सर लेक्चरचं शेड्यूल सांगा. सांगतो सर, रोज किती लेक्चर असणार आहेत? अच्छा, मी हे पहिलं लेक्चर आहे का बेटा तुमचं? वृषाली, ओके, वृषाली, यश, DC, नैनम, त्याच्यानंतर श्री नरवडे, ओके, वृषभ, वसईकर. सर जी लेक्चर विल बी कंडक्टेड ऑन 6 PM डेली. येस, इट विल बी कंडक्टेड ऑन 6 PM डेली. सर नोट्स बनवायची का? नाही बनवायची. ओके, माझ्या लेक्चरमध्ये नोट्स बनवण्याची काहीही आवश्यकता नाही. मी ज्या PDF तुम्हाला देणार आहे त्या PDF तुम्ही वापरा. YCMOAचं जे पुस्तक आहे, ओके, या पुस्तकाच्या मधून ॲज इट इज मटेरियल जे आहे ते मी बऱ्याच वेळा घेतलेलं असतं. ओके, ते पुस्तक तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे, सरकारी पुस्तक आहे, खूप चांगलं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू पण शकता. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही? चलो सर, आज जे तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, आलं लक्षात. ओके, तो कोणता भाग आहे? तो आहे 1857चा उठाव. पण कुणीतरी सांगितलं आधी वेळापत्रक सांगा म्हणून, बरोबर आहे? येस सर, तुमचे पहिले आहे लाईव्ह लेक्चर. ओके सर, PW बुक्स इज इनफ फॉर ऑल सब्जेक्ट्स. येस, बाकी लेक्चर्स रेकॉर्डेड असतील का? नाही, बाकी लेक्चर्स का रेकॉर्डेड असतील? अक्षदा कोटदार, ओके, येस, म्हणजे हे पहिलं लेक्चर लाईव्ह आणि उरलेले रेकॉर्डेड असं विचारतेस बेटा अक्षदा? असं नाहीये, माझे रोज लाईव्ह आहेत 6 वाजता. विदाऊट बुक PDF यूज केली तर इनफ आहे का? ओके, विदाऊट बुक PDF यूज केली तर इनफ आहे. माझं वैयक्तिक मत आहे की ती प्रिंट आउट करून वापरा, फक्त एवढंच आहे. आलं लक्षात. ओके, येस, थोडं माझ्याकडे बघा. तुम्ही प्रिपेअर होऊन लेक्चरला या असं जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? आलं लक्षात. ओके, येस, काय करणं अपेक्षित आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या ॲपमध्ये जे आपलं PWचं कोर्स आहे त्या कोर्समध्ये जा. ओके, ठीक आहे, मला लॉग इन करावं लागेल, मी लॉग इन करतो इथे. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस, तुमचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुम्ही जायचंय. आलं लक्षात. ओके, पांडुरंग रे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. थोडं पाणी आणखी रे. ओके, येस, चला मी लॉग इन करतो इथे माझ्या नंबरने. मी तुम्हाला वेळापत्रक कसं बघायचं ते दाखवतो. ओके, येस, 96431106469643110646. ओके, येस,
कुठे OTP यायला पाहिजे ना. ओके येस. तोपर्यंत चॅट मधल्या प्रश्नाची उत्तर देतो. जयश्री जाधव, आम्हाला मॉडर्न हिस्ट्रीच लाईव्ह मिळालं, बाकीचे बाकीचे रेकॉर्डेड आहेत. मॉडर्न हिस्ट्री लाईव्ह आहे. ओके, बाकीचे एन्शियंट मेडिवल हे रेकॉर्डेड आहेत. तुमच्या टाइम टेबलमध्ये जे रेकॉर्डेड लिहिलेले आहेत ते रेकॉर्डेड आहेत. तुमच्या टाइम टेबलमध्ये जे लाईव्ह लिहिलेले आहेत ते लाईव्ह आहेत. आलं लक्षात? ओके येस, आलं लक्षात? ओके ठीक आहे येस. हे बघा, हे तुमची बॅच आत्ता चालू असलेली, हे चालू असलेलं लेक्चर आत्ताच. ओके, ह्याच्यामध्ये ऑल क्लासेसमध्ये जायचं आणि याच्यामध्ये रिसोर्सेसमध्ये जायचं. रिसोर्सेसमध्ये लेक्चर प्लॅनर असतं, त्या लेक्चर प्लॅनरमध्ये जायचं. तुम्ही सब्जेक्ट वाईज प्लॅनरवर क्लिक केले तर सगळे सब्जेक्टचे प्लॅनर्स ओपन होतील. हा लक्षात? ओके, पण आता आपण मॉडर्न हिस्ट्रीचे लेक्चर बघतो आहोत, त्याच्यामध्ये जाऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बघा, आज 22 जून आहे. 22 जूनला हे पहिलं लेक्चर, 1857च्या उठावाची पार्श्वभूमी. आलं लक्षात? ओके येस. हे जे लेक्चर्स आहेत हे ओळीने असे होत राहतील. या इथे तुम्हाला वेळापत्रक दिसतंय, सगळं दिसतंय. ओके, माझं फक्त एवढंच सांगणं आहे तुम्हाला की येताना तुम्ही हे सगळं वाचून येत जा. फक्त वाचून यायचं, काही फरक पडत नाही. किती वेळ लागेल? मी रोज जेवढं शिकवणार आहे तेवढं वाचून यायला फक्त अर्धा पाऊण तास लागतो. ओके, पण ते जर तुम्ही वाचून आलात तर तुम्हाला कणभरही नोट्स काढावे लागणार नाहीत, कणभरही लिहावं लागणार नाही. तुमचा आधुनिक भारताचा इतिहास असाच तोंडपाठ होईल. ठीक आहे, आलं लक्षात? ओके येस. ह्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. एवढं सोप्पा अभ्यास आहे. आलं लक्षात? ओके, आज 22 जूनला आपण लेक्चर सुरू करतोय आणि साधारणपणे 2 ऑगस्टला आपले लेक्चर जे आहेत ते संपतील. आलं लक्षात? ओके येस, चालेल. चलो, आपण आपल्या आपल्या परत अभ्यासाला लागूया. आलं लक्षात? ओके येस. सर, कोणता भाग आपल्याला बघायचा आहे किंवा कुठली गोष्ट आपल्याला बघायची आहे? तर आपलं आजचं जे टार्गेट आहे ते आहे 1857चा उठाव, त्याची पार्श्वभूमी. आलं लक्षात? ओके, आणि त्या पार्श्वभूमीच्या मध्ये सुद्धा स्पेसिफिकली कुठे गेली माझी नोट्स? परत डाउनलोड करावे लागतील वाटतं. अरे अरे अरे, ठीक आहे, मी डाउनलोड करतो परत एकदा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके येस.
वाट बघा मुलांना, 1 सेकंद फक्त. ओनली 1 सेकंड मोर. नॉर्मली असं होत नाही. ओके, पण आता झालं. ओनली 1 सेकंड. जय जय राम कृष्ण हरी. अरे बाबा बोलू नकोस की. येस, चला. तुमच्यापैकी किती जणांनी वेळापत्रक बघितलंय? ओके, येस. किती जणांनी वेळापत्रक बघितलेलं आहे? चला सर, थोडासा अभ्यास जो आहे हा आपण 1857च्या उठावाचा जो सुरू करणार आहोत त्याच्या आधी आम्हाला हे समजून सांगा की आपण याला मॉडर्न इंडिया का म्हणतो. ओके, सुरुवात आपण तिथून करूया आज. ठीक आहे. ओके, एवढा मोठा अगडबंब इतिहास जर असेल आपल्या भारताचा, आलं लक्षात. ओके, मग त्या एवढ्या मोठ्या अगडबंब इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याचे तुकडे किंवा त्याचे भाग करणं आवश्यक होतं. आलं लक्षात. ओके, मग हा जो हिस्ट्री आहे हा इथे आज आपण उभे आहोत 2026 मध्ये. आलं लक्षात. ओके, 2026 मध्ये आज आपण काय आहोत? उभे आहोत. इथून जसं 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 पाठी मागे येऊ, असं करता 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 कधी ना कधी आपण असं म्हणूया की 2026, मग सन 2000, मग 1950, मग 1850, मग 1750, असं करता 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 पाठीमागे गेलं की कुठेतरी अगदी इसवी सन पूर्व 10,000 वगैरे चालू आहे की नाही. असं करता करता 0 नंबरचं वर्ष येईल कधीतरी, 0 पासून परत उलट मोजावं लागेल. असं 0 नंबरचं वर्ष नसतं मुळात, पण आता तुम्हाला नंबर लाईन जी आहे ही नंबर लाईन अशा पद्धतीची बघायची सवय आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की 0 जो आहे या 0च्या पाठीमागचे वर्ष जे आहेत ह्यांना BC असं आपण म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, आता हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इतिहासाचं वर्गीकरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे. ओके, इतिहासाचा खूप मोठा भाग, सगळ्यात मोठा भाग जो आहे तो आहे एन्शियंट इंडिया. आलं लक्षात. एन्शियंट इंडियामध्ये सुद्धा परत 2 पार्ट्स आहेत, खरं 3 पार्ट्स आहेत. आलं लक्षात. ओके, प्री हिस्ट्री एक आहे, प्रोटो हिस्ट्री एक आहे, आणि मग एन्शियंट इंडियाचा पार्ट जो आहे तो आहे. आलं लक्षात. ओके, ह्याला एन्शियंट इंडिया असं का म्हणतात? कारण इथे माणूस जो आहे हा माणूस, ह्याची राज्यसंस्था, ह्याची अर्थव्यवस्था, ह्याची समाजरचना ही निर्माण होत होती. आलं लक्षात. ती एकदाची निर्माण झाली, जिथे पूर्ण झालं तो निर्माण, तिथे एन्शियंट इंडिया संपलं. आणि जेव्हा संघर्ष निर्माण झाले, संघर्ष सुरू झाले, साम्राज्यवादाचे संघर्ष सुरू झाले, परकीय आक्रमण आपल्या भारतावरती सुरू झाली, तो येतो मेडिवल इंडिया. साधारणपणे 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत आपण म्हणू शकतो की मेडिवल इंडिया जे आहे ते अस्तित्वात होतं. 19व्या शतकापर्यंत म्हणा फार फार तर. ठीक आहे. आहे की नाही? परत साऊंड प्रॉब्लेम झाला. ओके, हीर खतर आय विल बी युजिंग इंग्लिश बट आय हॅव टू यूज ओनली 1 लँग्वेज ॲट अ टाइम बेटा. ओके, hence I will be speaking in Marathi for the primary explanations, and after that if you have any doubts just let me know. I will be teaching in English for that matter. Everybody knows that I am more comfortable in English, but the point is most of the students that we have in this batch are Marathi. So we will start explanations with Marathi. All my notes are bilingual. You must have just seen them. Okay, I just added them in the our PPT. Okay, so all my notes are bilingual, so you don't have to worry about the English explanations. If you have any specific doubts, just let me know. Okay, I am more than happy to explain those things in English. I am actually, it is really good that many people want to prepare in English, but what I have seen is many students want English explanations, many students want English what we say notes, but they themselves are not asking those things in English. Okay, and most of the time they don't even know the various meanings of the words in English. Okay, they ask those meanings in Marathi. Okay, so I would rather say the Marathi students, जे मराठी विद्यार्थी आहेत त्यांना मी जे मराठी शब्द वापरणार आहे ते माहिती असावेत. अगदीच माहिती नसेल तर मी त्याचं मराठीत स्पष्टीकरण देईन. ओके, those who are
preparing in English, okay, should know the meanings of English words that I am going to use here. Okay, if you are stuck somewhere, if you don't know the meaning of something, I am more than happy to explain that meaning in English. Okay, yes, okay, would that be fine? Okay, yes. Okay, Jaslin Kaur says, but this batch was an English batch. No, beta, Jaslin, this is a bilingual batch, and even in that bilingual, the primary explanations are going to be in Marathi. That was told, I think you must have been told that, you must have read the description of the batch. Okay, yes. Okay. सर खूप सारे टीचर खूप मराठी यूज करतात, आम्हाला समजत नाही. तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी मला माझ्या इकडच्या एक्सप्लेनेशनला येऊ द्या बरं का. ओके, नाहीतर मग आपण गप्पाच मारत बसू. आलं लक्षात? ओके, माझ्या नोट्स बघा कशा दिसतात. हे कसलं छान हस्ताक्षर आहे सर तुमचं. व्हॉट अ गुड हँडरायटिंग सर. आलं लक्षात? ओके, हँडरायटिंगचं नाही विचारत आहे, ते टाईप केलेलं आहे. ओके, माय नोट्स आर ऑलवेज फुल सेंटेन्स बायलिंग्वल. मी असं नाही केलंय की मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि मग सार्वभौमच्या समोर ब्रॅकेटमध्ये सॉव्हरेन लिहून टाकलं, असं नाही केलंय. आलं लक्षात? ओके, मी सगळ्या नोट्स फुल सेंटेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या आहेत. आलं लक्षात? इकडे जे मराठी वाक्य आहे तेच इंग्लिश वाक्य इकडे आहे, इकडे जे मराठी वाक्य आहे तेच इंग्लिश वाक्य इकडे आहे, इकडे जे मराठी वाक्य आहे तेच इंग्लिश वाक्य इकडे आहे. बट ओके, इफ आय स्टार्टेड एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग इन बोथ द लँग्वेजेस, ओके, you are going to lose the 2 hours every day. Okay, and whenever we are going to need more time than that, okay, we will be short of time for that matter. If I am going to explain everything in both the languages, we are going to need twice the time. Isn't it obvious? Okay, so allow me to explain in any specific one language. Okay, may that be Marathi, may that be English. ओके, मला कुठल्या तरी एका भाषेमध्ये एक्सप्लेन करू द्या, आणि तुम्हाला कुठला एखादा मुद्दा नाही समजला, इफ यू डोंट अंडरस्टँड एनी स्पेसिफिक पॉइंट इन माय एक्सप्लेनेशन, जस्ट लेट मी नो. आय एम मोर दॅन हॅपी टू एक्सप्लेन दॅट थिंग इन इंग्लिश. ओके, येस, वुड दॅट बी ओके? आय होप आय एम टॉकिंग विथ द क्लास 1 ऑफिसर्स. एम आय? आलं लक्षात? ओके, येस. Okay, yes sir, please guide for the English resources. Spectrum is very lengthy. If you think Spectrum is very lengthy, okay, I am pretty much sure Spectrum is one of the shortest sources for English, I would say history preparation. Spectrum, I think you are talking about Rajiv Ahir. Rajiv Ahir is one of the smallest book for preparation of modern India. Okay, yes. You should know about the various books. Okay, I will show you after some time. Allow me to explain. Okay, whatever I was explaining. Okay, मी जे explain करते त्याच्याकडे लक्ष द्या बेटा. ठीक आहे? Okay, those who are, I hope you must have got very comfortable after seeing the notes. Notes are always going to be bilingual. Okay, notes not just bilingual, I have bifurcated them in tabular form. Okay, so you don't have to worry about which Marathi sentence has a which one English sentence, and I also don't have to worry about whether I have translated everything or not. Okay, I make sure that I write in a tabular form, but there are drawbacks as well. Okay, what are the drawbacks? Since I have to use half part of my screen to the English notes and half part for the Marathi notes, I cannot put up any maps or diagrams or let's say flow charts or anything like that. Okay, fortunately, since we are preparing for history, we do not need that very much. Okay, असं नाहीये की महात्मा गांधीजींचा फोटो दाखवला तरच महात्मा गांधीजी जास्त छान समजतील, असं तर नाहीये. बरोबर आहे ना? आलं लक्षात? उद्या चलून तुम्ही सगळेजण जिल्हा चालवणार आहात. ओके, येस, आफ्टर क्लिअरिंग दिस एक्झाम यू आर गोइंग टू रन होल द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिस्ट्रिक्ट. Okay, so I am definitely not talking with the normal people. I am definitely not talking with the students who are going to, some smaller examinations or some smaller causes they are having in their mind. Okay, I am talking with some special people who can adjust in everything and everywhere. Obviously, for special students, I am also a special faculty. Okay, so I am going to provide you whatever you ask nicely.
That last word is very, very important. If you ask anything nicely, I am more than happy to provide it to you. Would that be okay? Will you be the gentleman in my class? Okay, तुम्ही सगळेजण छान एकदम सज्जन एकदम भारीवाले ऑफिसर सारखे राहणार का नाही राहणार ते मला सांगा. ओके, का लहान मुलांसारखं मला नाही ना बेटा असं समजून सांगावं लागणार आहे. ओके, आय होप तसं काही समजून सांगावं लागू नये. ठीक आहे. येस. प्लस माझ्याकडून तुम्हाला जेवढं जास्त अक्षता, इट्स माय ऑल्सो फर्स्ट क्लास इन ऑन युअर बॅच. ओके, सो एव्हरीबडी इज फर्स्ट क्लास इट इज. ओके, लास्ट वाक्य सांगतोय मग आपण एक्सप्लेनेशन्स कडे जाऊयात. ओके, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, माझा आणि तुमचा सोबत म्हणजे तुम्ही आणि मी सोबत राहणं हा जो ड्युरेशन आहे हा लिमिटेड आहे, मर्यादित आहे. 41 लेक्चर्स एवढा आहे. ओके, नाउ इट्स अप टू यू हाऊ यू कॅन मॅक्सिमाइज इट. ह्याचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. हा लक्षात. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काही सुपर पॉवर्स देऊ का मग मी, का नको? हा लक्षात. पहिली सुपर पॉवर आहे तुमच्या हातात असलेली ती म्हणजे फुल स्टॉप. हा लक्षात. ओके, तुम्हाला जर असं वाटलं की चॅटमध्ये अभ्यास सोडून दुसरं चाललंय, लोक एकमेकांच्या सोबत गप्पा मारतायत, छान डाऊट नाही विचारत आहे, चालू विषयाला धरून डाऊट नाहीये, फक्त फुल स्टॉप टाकायचा. एक फुल स्टॉप तुम्ही एकच टाकायचं. समजा असं 5-6 जणांनी फुल स्टॉप टाकलं तर जे काही चॅटमध्ये चाललंय ते वरती निघून जातं. आलं लक्षात. ओके, आणि ते वरती निघून गेलं की ते मलाही दिसत नाही, ते तुम्हालाही दिसत नाही, डिस्ट्रॅक्शन्स वरती निघून गेले. ट्राय करून बघा, सगळ्यांनी फुल स्टॉप ट्राय करून बघा, एक फुल स्टॉप टाकून बघा. ओके शिवा, आय ऑल्सो हॅव नेक्स्ट लेक्चर ॲट 8 PM. डोंट वरी बेटा. ओके, येस. स्वरा, नाही बेटा, एनसीआरटीचे पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही माझ्या लेक्चरच्या नंतर. ओम सावंत एन्शियंट मिडिवल रेकॉर्डेड दिलेले आहेत, तर बहुतेक तुम्हाला जेवढं मला माहिती आहे त्यानुसार ते लाईव्ह होत नसतात, हे आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. येस. ठीक आहे. ओके, येस. चला जरा बेसिक्स कडे येऊया, जरा बॅकग्राऊंड कडे येऊया, इतिहास या विषयाच्या बॅकग्राऊंड कडे येऊया. आलं लक्षात. ओके, येस सर. इतिहास एवढा मोठा भारत आहे, त्या एवढ्या मोठ्या भारताचा एवढा मोठा इतिहास आहे, तो समजून घेण्यासाठी त्याचं वर्गीकरण कसं केलं? एन्शियंट. मग त्याच्यानंतर येतो मेडिवल इंडिया. मेडिवल इंडियामध्ये काय आहे? बाहेरचे लोक आक्रमण केले, जिथे मसल पॉवर जास्त पॉवरफुल होती, सत्ता मिळवण्यासाठी युद्ध करावं लागायचं, आधीच्या राजाला मारून टाकावं किंवा कैदेत टाकावं लागायचं, अशा प्रकारचा पिरियड म्हणजे मेडिवल इंडिया. ओके, आणि त्याच्यानंतर येतो मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडिया म्हणजे जेव्हा मॉडर्न टाइप ऑफ पॉलिटिक्स जे आहे ते सुरू झालं. ओके, म्हणजे आता सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला युद्ध नाही लढावं लागत, सत्ता मिळवण्यासाठी आता तुम्हाला इलेक्शन लढावं लागतं. आलं लक्षात. ओके, डेमोक्रेसी सारखे प्रिन्सिपल्स जे आहेत ते डॉमिनंट झाले. आलं लक्षात. ओके, जनतेचं राज्य हा प्रकार जो आहे, हा प्रकार लोकांना माहिती पडायला लागला, त्याला आपण मॉडर्न इंडिया म्हणतो. ओके, रियालिटीमध्ये ही जी मॉडर्न इंडियाची जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आपल्या भारतामध्ये कधीपासून मॉडर्न इंडिया सुरू झाला तर त्याच्यासाठी वर्ष ठरवलेलं आहे 1857. मेजॉरिटी हिस्टोरियन्स जे आहेत हे मान्य करतात की 1857च्या आधीचा भारत जो आहे हा मध्ययुगीन भारत आहे, 1857च्या नंतरचा भारत जो आहे हा मॉडर्न इंडिया आहे. इट इज अ मॉडर्न इंडिया, इट इज अ आधुनिक भारत. ओके, व्हाय डू दे से सो? Okay, what is the reason behind it? Because for the medieval India, people had to believe in kings. Okay, लोकांना राजांच्या मध्ये, सरदारांच्या मध्ये, आलं लक्षात. ओके, सरदार, राजा, ह्याच्या व्यतिरिक्त सेनापती, अशा प्रकारचे जे सरंजामीला इंग्रजी शब्द आहे फ्युडल. आलं लक्षात. ओके, सो अशा प्रकारच्या फ्युडल व्यवस्थेमध्ये त्यांना काय करावं लागायचं? जनतेला विश्वास ठेवायचे. जनता, त्यांना असं वाटायचं की बाबा राजा आहे म्हणजे सर्व काही आहे, राजेशाही आहे म्हणजे सर्व काही आहे, अशा गोष्टींच्या वरती जनतेचा विश्वास होता. पण आज आपण जे शिकणार आहोत 1857चा उठाव नावाची गोष्ट, या 1857च्या उठावाच्या नंतर झालं असं की जनतेला लक्षात आलं की हे राजे रजवाडे जे आहेत हे आता काही कामाचे राहिलेले नाहीत. लक्षात, हे काही ब्रिटिशांना हरवू शकत नाहीत. दे कॅनॉट डिफीट द ब्रिटिश गव्हर्नमेंट.
ओके येस, राजे रजवाडे सोडून द्या, सरदार वगैरे जे आहेत हे सुद्धा काही कामाचे नाही. त्यांचं पॉलिटिक्स आता ऑब्सलीट झालेलं आहे. ऑब्सलीट म्हणजे काय, म्हणजे जुनाट झालेलं आहे. ह्यांचं राजकारण जुनाट झालेलं आहे. ह्यांचं काय म्हणतात त्याला, प्रशासन जे आहे ते काही कामाचं राहिलेलं नाही. आलं लक्षात? ओके येस. आकांक्षा सेज सर फर्स्ट क्लास, थोडा इंट्रोडक्शन आणि बुक लिस्ट वर काही गायडन्स. ओके आय थिंक यू मस्ट हॅव गॉट दॅट गायडन्स. तुम्हाला बेसिक लेक्चर्स मिळाले नाही आहेत का बेटा? ओके एक सेकंद बघू द्या बरं मला तुमच्या कोर्समध्ये बेसिक लेक्चर्स आहेत की नाही, कारण ही 4थी-5वी कमेंट आहे जी मला दिसते की असं गाईड करा असं म्हणतात मुलं. ओके तुम्हाला बेसिक लेक्चर नाही मिळाले का? अरे खरंच की मॉडर्न मध्ये गेल्यानंतर देर इज नो बेसिक लेक्चर. हाऊ कम? ठीक आहे लेक्चरच्या शेवटी सांगतो. ठीक आहे आलं लक्षात? हे इंट्रोडक्शन देऊ दे मला, मग लेक्चरच्या शेवटी सांगतो. आलं लक्षात? ओके येस सर. मग हा जो सगळा भाग जो तुम्ही सांगत होते, आलं लक्षात की जनता जी आहे या जनतेचा राजावरून विश्वास उडाला, सरदारवरून, सेनापतीवरून, सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्ध या गोष्टीवरूनच लोकांचा विश्वास उडाला. का उडाला? बिकॉज 1857ला असं काहीतरी घडलं होतं. त्याला नाव आहे 1857चा उठाव, ज्याच्याबद्दल आज आपण शिकणं अपेक्षित आहे. ओके पण तुम्ही सांगताय की बुक लिस्ट वगैरे सांगा, तर मग ते होणार नाही. आपण ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघू, पण बुक लिस्ट वगैरे आज बघून टाकू. ठीक आहे आलं लक्षात? पुस्तकं पण दाखवतो मी तुम्हाला अशी. ठीक आहे आलं लक्षात? ओके सो जनतेचा या जुन्या पद्धतीवरून विश्वास उडाला, ज्याच्याने मेडिवल इंडिया आयडेंटिफाय होत होतं. जनतेचा नवीन गोष्टीवरती विश्वास बसला, डेमोक्रेसी, इलेक्शन, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉन्स्टिट्यूशनल मेजर्स, अर्ज विनंती, असल्या पद्धतीचं राजकारण, याच्यावरती जनतेचा विश्वास बटला. आणि त्याच्यामुळे 1857 हे स्पेसिफिक वर्ष आहे की मेडिवल इंडिया संपला आणि मॉडर्न इंडिया सुरू झाला, असं हिस्टोरियन्स म्हणतात. पण बरेच हिस्टोरियन्सचं असं म्हणणं आहे की मेडिवल इंडिया काही फक्त 1857लाच सुरू झाला असं नाहीये. आलं लक्षात? ओके येस 1857ला उठाव झाला, तेव्हापासून भारतातली राजेशाही कमी झाली आणि ब्रिटिशांचं राज्य जरा वाढलं. पण ह्याचा अर्थ असा नाहीये ब्रिटिशांचं राज्य तर त्याच्या भरपूर आधीपासून वाढत होतं. ओके 1857च्या थोडं आधी जा, 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांना हरवलं. काही जणांचं म्हणणं आहे की इथून आधुनिक भारताचा इतिहास सुरू झाला. ओके काही जण अजून थोडं पाठीमागे जायचं म्हणतात. ते म्हणतात नाही 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 1757ला जाऊया. 1757ला काय आहे, प्लासी नावाची लढाई झाली होती. लगेच त्या 2-3 वर्षानंतर बक्सार पण झाली होती. मग काही लोकांचं म्हणणं की नाही नाही मॉडर्न इंडिया इथून चालू होतं. हिस्टोरियन लोकांचं काय, हिस्टोरियन लोकांचे प्रत्येकाचे आपापले ओपिनियन्स आहेत. आपण काय शाळेतली पुस्तकं थोडी वाचतोय, काय आपण काय ग्रॅज्युएशन करणारे चिल्लू पिल्लू बच्चे थोडी होत. आलं लक्षात? आपल्याला तर सगळ्या हिस्टोरियनचे ओपिनियन्स लक्षात घ्यावे लागतील. बरोबर आहे ना? ओके का आहेत माझ्या समोर चिल्लू पिल्लू बच्चे बसलेत? ओके सर तुम्ही एक्सप्लेन करताना आम्हाला चिल्लू पिल्लू समजूनच एक्सप्लेन करा, पण आम्ही अधिकारी आहोत हे लक्षात ठेवा. ठीक आहे येस ओके येस सर. म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला लक्षात येतोय की तुम्ही हिस्ट्री मधल्या काही काही घटना सांगतात, आम्हाला माहिती आहे, आमच्या लक्षात येते की 1857ला काहीतरी घडलं म्हणून काही हिस्टोरियनचं ओपिनियन पडलं की आधुनिक भारत तिथून सुरू झाला. 1818ला काहीतरी घडलं म्हणून बरेच हिस्टोरियन्स म्हणतात की नाही नाही तिथून मॉडर्न इंडिया सुरू झाला. काही जण 1757ला जातात, प्लासीची लढाई घडली तिथून मॉडर्न इंडिया सुरू झाला असं म्हणणारे सुद्धा काही काही आहेत. आलं लक्षात? ओके असं म्हणणारे सुद्धा काही काही आहेत. काही काही त्याच्याही पुढे जातात, ते म्हणतात की नाही नाही हे युरोपियन लोक जेव्हा भारतात आले, खरं तर 1498ला भारतात आले होते युरोपियन लोक पोर्तुगीजांच्या रूपात. 1598ला ब्रिटिश भारतामध्ये आले. मग काही लोकांचं म्हणणं की मॉडर्न इंडियाची पाळंमुळं जी आहेत ती इथंच आहे. पण आता तुम्हाला गंमत सांगू का, मॉडर्न इंडियाची पाळंमुळं जर 1498ला टाकली तर मग बाबर 1526ला आलाय. मग बाबरला मॉडर्न इंडियामध्ये अभ्यासावं लागेल. आणि बाबर म्हणजे पहिला मुघल जर भारतात मॉडर्न इंडियामध्ये काउंट केला तर मग त्याच्या पुढचे सगळे अकबर, शहाजहां, ओके जहांगीर, हे सगळेच्या सगळे आपल्याला काय करावे लागतील, मॉडर्न इंडियात बघावे लागतील. चलेगा का ऐसे? नाही चलेगा. बरोबर आहे ना? मग आपल्याला सगळ्यांना कुठला तरी एक हिस्टोरियन निवडावा लागेल, कुठला तरी एक काळ निवडावा लागेल जिथून मॉडर्न इंडिया सुरू झालं असं गृहीत धरूया. मेजॉरिटी हिस्टोरियन जे मानतात
त्या हिस्ट्रीला आपण गृहीत धरूया. मॉडर्न इंडिया जे आहे हे मॉडर्न इंडिया 1857 सुरू झालं असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, हा लक्षात. ओके, मॉडर्न इंडिया जे आहे ते कधी सुरू झालं? 1857 सुरू झालं असं गृहीत धरू. कॅमेरा हँग झाला की लगेच पेटायचं नाही एवढं. आलं, मी काही मुलं असं बघितलेले आहेत की कॅमेरा बंद झाला किंवा माईकला काही झालं पुढच्या सेकंदाला मेसेज टाकतात, आबा कॅमेरा बंद हुआ तुम्हारा. ओके, येस है की नाही, तुम्हारा माईक बंद हो गया आहे नाही, पुढच्या सेकंदाला टाकतात. ते टाईपच करून बसलेले असतात का काय माहिती, आहे की नाही. ओके, इथं पण असणार आहेत असे काही. आलं लक्षात. ओके, काळजी करू नका, होतो कॅमेरा परत चालू. माझा कॅमेरा जरा खोडकर आहे. ओके, त्याला जर बोर्नव्हिटाचं दूध दिलं नाही ते बंद पडतं. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. चलो, मग टेलिग्राम चालू झालं तर काय करायचं? लेक्चर थांबवायचं, जायचं. ओके, तुम्ही टेलिग्राम वरती चर्चा करा. चॉकलेट 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 नाही, कोण आहे? देव देव. ठीक आहे, येस. राईट, ठीक आहे. बरोबर आहे. ओके, येस सर, समजलं आम्हाला. ओके सर, इंग्लिशमध्ये पण लेक्चर होईल का या प्रश्नाचं उत्तर आहे ऑलरेडी जे लेक्चर चालू आहे हे बायलिंग्वल आहे. सगळे महत्वाचे सगळे डिफिकल्ट शब्द जे आहेत हे मी इंग्लिशमध्ये सांगतोय. बट ऍट द सेम टाइम ओके, कधी कधी असं होऊ शकतं की शिकवता शिकवता मी एखादा इंग्लिश शब्द वापरला ज्याचा मराठी शब्द सांगितला नाही. तुम्ही मला सांगा की सर ह्या शब्दाला मराठीत काय म्हणतात, किंवा मी एखादा मराठी शब्द वापरला आणि त्याला इंग्लिश प्रतिशब्द दिला नाही तर तुम्ही मला सांगा की सर ह्या मराठी शब्दाला इंग्लिश शब्द काय आहे. ठीक आहे की नाही. वी कॅन कीप दॅट कम्युनिकेशन ओपन. ओके, आणि ते कम्युनिकेशन फक्त माझ्यासोबत नाही, आपल्याकडे बॅच मध्ये राईट नाव, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, राईट नाव काही ऑफिसर्स आहेत. ओके, त्यांनी ऑलरेडी मोठी मोठी पदं क्लिअर केली आहेत एमपीएससी मध्येच, पण त्यांना डेप्युटी कलेक्टरचं पद पाहिजे म्हणून ते या बॅच मध्ये जॉईन झालेले आहेत. आलं लक्षात. ओके, सो दे आर डेफिनेटली वॉचिंग यू की तुम्ही कसं लिहिताय, काय लिहिताय, किती कोऑपरेटिव्ह राहताय. आलं लक्षात. ओके, ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतील. तेच कशाला, जे नॉर्मल विद्यार्थी आहेत ज्यांचे दोन्ही भाषा छान आहेत असतात, आणि खूप सारे विद्यार्थी असतात, रादर असेच विद्यार्थी परीक्षा क्लिअर पण करतात की ज्यांना दोन्ही भाषा छान येतात, कारण पेपरच आहेत तुमचे दोन्ही भाषेतले. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. मग ते विद्यार्थी पण तुम्हाला हेल्प करतील तुम्ही असं काही विचारलं तर. ठीक आहे, आय थिंक इंग्लिश मराठी हे जे चाललंय आता ते आपण जरा थांबूया. ओके, ठीक है. ऋत्विक, एडमिशन कितने लोगों ने लिया है? ओके, यस, आपके एक हाथ पे जितने उंगलियां है उतने जीरोज है बेटा वो एडमिशन की संख्या में. ओके, अब उसके आगे आप सोच लो. ठीक है, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे. 1857 पासून मॉडर्न इंडिया सुरू झालं असं बऱ्याच जणांना वाटतं. का बरं वाटतं? कारण त्याच्या मागचं कारण सुद्धा मी इथे सांगितलं. हे सांगताना मी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये प्रिपेअर करायचं आहे त्यांच्यासाठी माहिती असू दे. आलं लक्षात. ओके, बिकॉज सम पीपल बिलीव्ड इन सर्टन थिंग्स बिफोर 1857 अँड दोज सेम पीपल स्टॉप्ड बिलिव्हिंग इन दीज थिंग्स अँड स्टार्टेड बिलिव्हिंग इन मॉडर्न थॉट्स, मॉडर्न आयडियाज, मॉडर्न आयडियल्स, मॉडर्न सिच्युएशन्स, मॉडर्न थॉट्स. राईट. Okay, hence most of the historian consider 1857 as the, let's say, a turning point of modern Indian history. Okay, सर पण काय आहे हे 1857 वारंवार तुम्ही आम्हाला सांगता, लक्षात आहे काय? रियालिटी मध्ये असं होतं की ब्रिटिश लोक जे आहेत हे भारतामध्ये आले होते कधी? 1598 ला. त्याच्यानंतर भारतामध्ये ते व्यापार करत राहिले आणि व्यापार करत राहिल्यानंतर त्यांनी बंगालच्या मध्ये काय केलं? बंगालच्या नवाबाला हरवलं. आपण स्वतंत्रपणे शिकणार आहोत त्याचा अभ्यास. मग कर्नाटक नावाचा रिजन आहे ज्याला आज आपण तामिळनाडू म्हणतो. कर्नाटकला कर्नाटकच म्हणतो नाही, ब्रिटिशांच्या काळातला कर्नाटक म्हणजे आजचा तामिळनाडू. आलं लक्षात. ओके, ब्रिटिशांच्या काळातला जो कर्नाटक आहे तो आजचा तामिळनाडू आहे. मग त्या कर्नाटकच्या रिजन मध्ये सुद्धा ब्रिटिशांनी कोणाला तरी हरवलं. आलं लक्षात. ओके, मग त्याच्यानंतर म्हैसूरच्या रिजन मध्ये आले, म्हैसूरमध्ये सुद्धा टिपू सुलतान होता, त्याला हरवलं. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर मराठ्यांना एक एकटं गाठून त्यांनी मराठ्यांना हरवलं. असं करता करता
भारतभरामध्ये ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली आणि ही सत्ता स्थापन करत असताना त्यांनी हळूहळू हळूहळू भारतीय लोकांचे व्यवसाय बंद पाडले. अयो बाप्पो, व्यवसाय, व्हॉट इज व्यवसाय? व्यवसाय इज बिझनेस, लाईव्हलीहूड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. ओके, येस, आहे की नाही? लाईव्हलीहूड म्हणजे काय विचारू नका आता, असं आलं लक्षात? ओके, लाईव्हलीहूड म्हणजे पोटा पाण्यासाठी जे काही करतो एखादा माणूस त्याला लाईव्हलीहूड म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला शिकवते, त्याच्या बदल्यामध्ये मला पगार मिळते, म्हणजे शिकवणं हे माझं लाईव्हलीहूड झालं. कोणीतरी माणूस आहे चपला शिवेल, कोणीतरी माणूस जे आहे ते कुंभार बनेल, कोणीतरी माणूस काहीतरी कम्प्युटर बनवेल, कोणीतरी माणूस मोबाईल बनवेल, कोणीतरी माणूस सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करेल. हे त्यांचे लाईव्हलीहूड झाले. आलं लक्षात? ओके, ब्रिटिश लोक भारतामध्ये आले, त्यांनी भारतीय लोकांचे व्यवसाय बंद पाडले. कस काय शिकणार आहोत आपण वन्स अगेन. हा लक्षात, सेपरेट लेक्चर आहे त्याच्यासाठी. डिइंडस्ट्रियलायझेशन ऑफ इंडिया, भारताचं अनुद्योगीकरण नावाचं सेपरेट लेक्चर आपण बघणार आहोत, तेव्हा ते शिकूया. आत्ताच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांचे व्यवसाय जे आहेत हे बंद पाडले. छान स्ट्रॅटेजीज वापरल्या, त्या त्यांच्यासाठी छान होत्या, आपल्यासाठी नव्हत्या. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? ठीक आहे, ओमला कोणीतरी उत्तर देऊन टाका बेटा. आलं लक्षात? ओके, येस. खतरनाक इंग्लिश बोलतो सर. है, मी खतरनाक नाही बोलत काही. ओके, मी नॉर्मलच इंग्लिश बोलतो. आलं लक्षात? ओके, येस, ठीक आहे. सो ब्रिटिशांनी आपल्याकडचे काय केले? व्यवसाय बंद पाडले. आलं लक्षात? दे डिस्ट्रॉइड दी लाईव्हलीहुड्स ऑफ इंडियन पीपल. ओके, इंडियन पीपलचे लाईव्हलीहुड्स होतेच काय? खूप सारे लोक शेती करत होते, खूप सारे लोक क्राफ्ट्स मध्ये बिझी होते. क्राफ्ट म्हणजे काय? कलाकुसरीच्या वस्तू म्हणत नाही, कारागिरीच्या वस्तू. सर, आम्हाला तर मराठी मुलं असून सुद्धा कलाकुसर आणि कारागीर ह्याच्यातला फरकच माहित नाही. कोणाला माहिती सांगा बरं? आपण बघूया. खरं मला हे सिद्ध करायचंय की तुमच्यातले जे मराठीमध्ये प्रिपेअर करणारे मुलं आहेत त्यांना सुद्धा इंग्लिश मुलांची गरज आहे, आणि इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणारे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा मराठी मुलांची गरज आहे. आलं, हे सिद्ध करायचंय. तुम्ही एकमेकांना कोऑपरेटच केलं पाहिजे. एकमेकांच्या सोबत स्पर्धा करून नाही झालं, ए नाही नाही आम्हाला मराठीत पाहिजे, ए नाही नाही आम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे. दोघांना मिळेल, सगळं मिळेल, बट यू हॅव टू बिहेव विथ युअर सेल्फ. यू हॅव टू बिहेव नाईसली विथ युअर फ्रेंड्स इन दी चॅट. ओके, सांगा मला, कलाकुसर आणि कारागीर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? एक एक एक्झाम्पल द्या दोन्हीच. ठीक आहे, येस. Dr. Prathamesh Patil, I have huge respect for you for writing whatever sentence you were writing there. Okay, already I have read the half of the sentence and I am more than happy that some students are at least thinking in the right direction. Right? Okay, yes. कला आणि कौशल्य हा डिफरन्स आहे सर. का? म्हणजे एखाद्या माणसाला जर एखादी वस्तू खूप कलाकुसरीने बनवायची असेल तर त्याला कौशल्य नाही लागत. है सर, कलाकुसर ही कारागिराची पोटापाण्याची सोयीचं साधन नाही. कलाकुसर इज इक्वल टू आर्ट, कारागिरी इज इक्वल टू आर्टिस्ट. मग कलाकुसर आणि कारागिरी, बाबू मला लिहावं लागतं काय आता? लक्षात, कलाकुसर कारागिरी. ओके, यस, कलाकुसर कारागिरी. परत दुसरं इथे कला कार आणि कारागीर, वेगवेगळे शब्द आहेत की रे. ओके, कोणीतरी कलाकुसर आणि कारागीर ह्याचं कंपॅरिझन करते ना, कलाकुसर आणि कारागिरी किंवा कलाकार आणि कारागीर. सांगा आता डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स? ओके, येस बाबू, येस सर. कलाकुसर म्हणजे ऍक्च्युअली कुठली तरी कला असते. हा लक्षात. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये संगीत येईल, वाद्य येईल, एखादं विणकाम खूप छान पद्धतीने करणं येईल, खूप सुंदर पद्धतीने काहीतरी बनवलंय. हा लक्षात. ओके, कलाकुसर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामधून काय तयार होतं? आर्ट फॉर्म्स तयार होतं. लक्षात. ओके, काय तयार होतात? आर्ट फॉर्म्स, ज्याला इंग्लिशमध्ये आपण आर्ट असं पण म्हणूया. कलाकुसरला काय म्हणतो आपण? आर्ट. कारागिरीला आपण काय म्हणतो? क्राफ्ट. इंग्लिशमध्ये व्हेरी सेपरेट वर्ड्स आर देअर.
आर्ट्स अँड क्राफ्ट. ओके, क्राफ्ट काय असतं? समथिंग युजफुल. आलं लक्षात? ओके, म्हणजे तुमच्या दैनंदिन गोष्टीला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आलं लक्षात? याला अजून एक शब्द येतो, क्राफ्ट जर असेल तर त्याच्यामधून ट्रेड निर्माण होत असतो. कधी पण लक्षात ठेवा. सर आम्हाला एखादा कलाकार जो आहे तो सांगा ना. आलं लक्षात? ओके, कलाकार चित्रकला, गायन, ओके, नृत्यकला, मूर्तिकला हे करणारे सगळे कलाकार. सर आम्हाला एखादा कारागीर सांगा ना. मातीची भांडी बनवणारा, चपला शिवणारा, कपडे शिवणारा, आलं लक्षात? ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टी करणाऱ्या, घर बांधणारा, बांधकाम, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण सगळ्यांना वेगवेगळे शब्द वापरतो. आलं लक्षात? ओके, फॉर एक्झाम्पल मातीची भांडी बनवणाऱ्याला आपण मराठीत कुंभार, इंग्लिशमध्ये पॉटर असं म्हणतो. आलं लक्षात? ओके, लोखंडाच्या वस्तू बनवणाऱ्याला मराठीत लोहार, इंग्लिशमध्ये स्मिथ, स्पेसिफिकली ब्लॅक स्मिथ असं आपण म्हणतो. ओके, सोन्याच्या वस्तू बनवणाऱ्याला आपण गोल्ड स्मिथ किंवा सोनार असं म्हणतो. बांधकाम करणाऱ्याला आपण मिस्त्री किंवा मराठीमध्ये आपण मिस्त्रीच म्हणतो. म्हणजे आता आमच्याकडे तर मिस्त्रीच म्हणतात, पण बांधकाम करणारे गवंडी असतात मराठीमध्ये. आलं लक्षात? ओके, हो सर मी मराठीवाला आहे, मला गवंडी शब्द माहिती नव्हता. मला माहिती, तुमच्यातल्या खूप जणांना माहिती असेल, खूप जणांना नसेलही माहिती. आता माहिती पडलं. रिलॅक्स राहा. आलं लक्षात? तेच म्हणतोय मी, तेव्हापासून तेच म्हणतोय, रिलॅक्स राहा. दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी टू लर्न बोथ द लँग्वेजेस. ओके, सो हे सगळे जे आहेत, जे युजफुल गोष्टी, रोज लागणाऱ्या गोष्टी करतात, ते असतात कारागीर. आलं लक्षात? ओके, येस. मग कपडे विणणारे कोण असतील? विणकर असतात कारागीर. ओके, मग कपडे शिवणारे कोण असतील? शिंपी, इंग्लिशमध्ये टेलर्स म्हणतात त्यांना. ओके, असतात, कारागीर आहेत. ओके, मग कपडे धुणारे कोण आहेत? हे पण कारागीरच आहेत. आलं लक्षात? ओके, कपडे धुणारे कोण आहेत? कपडे धुणारे जे ते धोबी. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? हे सगळे कारागीर आहेत. ब्रिटिशांनी या कारागिरांचा व्यवसाय जो आहे हा बंद पाडला. कलाकारांचा व्यवसाय तर असाच बंद पडला होता जेव्हा राजेशाही नष्ट झाली तेव्हा. ओके, आदित्य राऊतनी तरी त्यातल्या त्यात जवळचं उत्तर दिलं होतं. आलं लक्षात? ओके, एखादी वस्तू घडवणारा जो असतो त्याला कारागीर असं म्हणतात. ओके, एखादी कामाची नित्य वापरातली वस्तू जी आहे, आलं लक्षात? ओके, कार्विंग्स ऑन वुड अँड कार्पेंटर आर एक्झाम्पल्स. ओके, कार्विंग्स ऑन वुड, ओके, आर वन्स अगेन क्राफ्ट. ओके, द कार्पेंटर इज कारागीर, क्राफ्ट्समन. लक्षात घ्या, खूप जणांना या दोन शब्दांमध्ये अंतर आहे हेच लक्षात येत नाही. पण ब्रिटिशांनी या दोघांचेही व्यवसाय जे आहेत हे पूर्णपणे काय करून टाकले होते? नष्ट करून टाकले होते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. पण नुसतं एवढंच झालं का? तर नाही. आपल्या भारतामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे व्यवसाय सुद्धा ब्रिटिशांनी बंद पाडले. अयो बाप्पो, कस काय? एखाद्याची शेती कस काय बंद पाडता येऊ शकते? बळजबरी करायची, जास्त टॅक्स घ्यायचं, अन्नधान्य पिकवण्यापासून परावृत्त करायचं. ओके, कॅश क्रॉप्स त्यांना घ्यायला लावायचे. व्हॉट इज कॅश क्रॉप्स? नगदी पिकं. ओके, व्हॉट इज नगदी पिकं? अयो बाप्पो, सगळं जॉग्राफी बिग्राफी करायला लावायलेत सर. ओके, नगदी पिकं, पीची वेलंटी कोणती असते रे? ओके, मला इंग्लिश मध्ये लिहायला सोपं पडेल. कॅश क्रॉप्स. ओके, टेल मी व्हॉट आर द कॅश क्रॉप्स? कॅश क्रॉप्स काय असतात, कुठले असतात, कहां से आते हैं? ओके, कविता, व्हेरी गुड बेटा. नगदी पिकं, बरोबर. ओके, मॉडर्न हिस्ट्री लिटल मुघल पासून स्टार्ट होते ना सर? बरोबर. अर्पिता. ओके, जाऊ आपण लेटर मुघलला नंतर. आलं लक्षात? ओके, येस. तू पुस्तकाला फॉलो करते, मी सिलेबसला फॉलो करतोय, बस फक्त फरक एवढाच आहे. आलं लक्षात? सर, कॅश क्रॉप्स म्हणजे ज्या वस्तू आपण फूड म्हणून खाऊ शकत नाही. आलं लक्षात? एखादा पीस खाणं, एखादी गोष्ट खाणं वेगळे. आलं लक्षात? एखादा घास खाणं वेगळे. त्याला रोजच्या रोज तुम्ही फूड म्हणून खाऊ शकता का? नाही. आलं लक्षात? ओके, अशा वस्तूंना कॅश क्रॉप्स म्हणतात. उदाहरणार्थ जे शेतकरी जे आहे हे कॅश मिळवण्यासाठी जे पिकवतो त्याला कॅश क्रॉप्स म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सर काय असेल ह्याच्यामध्ये? सर ह्याच्यामध्ये ऊस येईल, ह्याच्यामध्ये तंबाखू येईल, ह्याच्यामध्ये रबर येईल, ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, अजून काय काय येईल, कापूस येईल. सगळ्यात मेन कॅश क्रॉप्स तर राहिला बाजूला. हे सगळे कॅश क्रॉप्स आहेत. का बरं? कारण हे जे काही पिकवलं ह्याच्यामधून शेतकरी पैसे कमवतो, पैसे मिळवतो. फूड म्हणून काही बनवत नाही ह्याच्यामधून. सर ऊस खाता येतो की? बरं, रोजच्या रोज ऊस खाऊ शकणार आहे का तुम्ही? एखादा ऊस खाणं, वन्स अगेन मी सांगितलं, एखादं खाणं गोष्ट वेगळी आहे. पण बाय अँड लार्ज शेतामध्ये तयार झालेलं 99.99% उत्पन्न शेतकरी विकून टाकतो फॉर द कॅश.
ब्रिटिशांनी त्या काळामध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या वरती कॅश क्रॉप्स पिकवण्याची सक्ती केली. ह्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मग बाकीच्या गोष्टी नाही पिकवल्या. गहू, ज्वारी, बाजरी, मका, हा लक्षात ओके, अशा ज्या गोष्टी पिकवल्या असत्या या गोष्टी शेतकऱ्यांनी नाही पिकवल्या. हा लक्षात ओके. हे एकदा जर शेतकऱ्यांनी हे पिकवणं बंद केलं तर भारतामध्ये फूड टंचाई येते, शेतकऱ्यांचे व्यवसाय असेच बुडायला लागतात. मोठ्या प्रमाणामध्ये एकतर कॅश क्रॉप्स घ्यायला लावायचं आणि वरून अजून टॅक्स सुद्धा इतकं हेवी लागायचं की शेतकऱ्यांना काही प्रॉफिटच नाही राहायला पाहिजे. बरं, नुसतं एवढंच नाही केलं, ओके, बंगाल जिंकला, कर्नाटक जिंकला, म्हैसूर जिंकला, मराठ्यांना जिंकलं, ह्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय समाजाच्या वरती धार्मिक बंधनं टाकायला सुरुवात केली. हालाकी त्याच्यातली काही बंधनं चांगली होती, म्हणजे उदाहरणार्थ सतीबंदी, चांगलं बंधन आहे ना, चांगली गोष्ट आहे, आलं लक्षात ओके. पण तरी सुद्धा हे सतीबंदी वगैरे सारख्या गोष्टीला भारतातल्या लोकांनी काय केलं, खूप निगेटिव्हली बघितलं, खूप काय म्हणतात त्याला, मग असं त्यांना वाटायला लागले की आमच्या धर्मावरती हे बंधनं घालतायत की काय. अशा अनेक गोष्टी या ब्रिटिशांनी केल्या आणि त्याच्यामुळे भारतीय लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाले. लक्षात ओके. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करायची त्यांची इच्छा झाली. ब्रिटिशांना आपण भारतातून पळवून लावूया असं त्यांना वाटलं आणि ह्या सगळ्याची परिणती जी आहे ही, या सगळ्याची परिणती, या सगळ्याचा परिणाम, लक्षात, दिस ऑल कल्मिनेटेड इन टू 1857. लक्षात ओके. ह्या सगळ्याचा परिणाम कशामध्ये झाला, 1857 मध्ये झाला. या 1857चा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे, लक्षात बाबो. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये काय, तुम्ही विचारले ना मला पुस्तकांची नावं बिवं सांगा म्हणून, लक्षात ओके. मग ती नावं बिवं सांगतो आणि थांबतो. 8 पर्यंतचाच वेळ आहे बाबा. ओके, तुमचं मराठी इंग्लिश मध्ये खूप वेळ गेला माझा. लक्षात ओके. ओके, येस. मी पुस्तकं सांगण्याआधी तुम्ही सगळ्यांनी ना एक छोटासा असंतोष निर्माण कसा झाला हे आपण उद्या बघणार आहोत बेटा. त्याची कारणं आहेत, असंतोष निर्माण होण्याच्या पाठीमागची ही कारणं सगळी आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे, येस, आहे की नाही. ज्या लोकांना पुस्तकाची नावं हवी आहेत, आलं लक्षात ओके. बघा, हे जे मी यादी देतो आहे ही जीएस साठी आहे, ऑप्शनल साठी नाही. ओके, गंमत अशी आहे की हिस्ट्री ऑप्शनल जे आहे, हे हिस्ट्री ऑप्शनलचा पेपर 2 जो आहे हा ऍज इट इज तुमचा जीएसचा सिलेबस आहे. म्हणजे कसं, लक्षात ओके. बघा ना तुम्ही, लक्षात ओके. तुमच्या जीएसच्या मध्ये तुम्हाला मॉडर्न इंडियाचा अभ्यास करायचा आहे. आय एम टॉकिंग अबाउट मेन्स. ओके, मॉडर्न इंडियाचा अभ्यास करायचा आहे, वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे आणि पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचा अभ्यास करायचा आहे. ओके, एक्झॅक्टली हेच तुमच्या हिस्ट्री ऑप्शनलचा पेपर 2 आहे, अख्खाच्या अख्खा. म्हणजे पेपर 2 आणि तुमच्या मेन्सचा जो सिलेबस आहे ह्याच्यामध्ये 100% ओव्हरलॅप आहे. 100%, आयो बाप्प, 100%. म्हणजे तुम्ही जर हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर त्याच्या पेपर 2च्या अभ्यासामध्ये तुमच्या जीएसचा अभ्यास पूर्ण होतो. म्हणून जे लोक हिस्ट्री ऑप्शनल घेणार आहेत त्या लोकांनी मी आता जी जीएस साठी बुक लिस्ट देणार आहे ती वापरू नका. तुमच्यासाठी थोडी ऍडव्हान्स, थोडी डिटेल, थोडी बेटर बुक लिस्ट असते ऑप्शनल वाल्या लोकांसाठी. जीएस वाल्या लोकांसाठी सिंपल पुस्तकं बस होतात. ह्याच्या व्यतिरिक्त पेपर 1 जो आहे, या पेपर 1 मध्ये हिस्ट्री ऑप्शनल मध्ये येतं एन्शियंट इंडिया आणि मेडिवल इंडिया, दॅट्स इट. लक्षात, हे दोन्ही पण तुमच्या प्रिलिम्सच्या सिलेबसला आहेत. लक्षात ओके. येस, म्हणजे तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2 मधून तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्सचा पूर्ण हिस्ट्रीचा अभ्यास होऊन जातो. लक्षात, इव्हन आर्ट अँड कल्चरचा पण अभ्यास होऊन जातो. तुम्हाला काहीही सेपरेटली करण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात ओके. येस, फक्त फरक एवढा आहे की ऑप्शनलची आन्सर रायटिंग जी आहे ही थोडीशी वेगळी असते, त्याच्यामध्ये सबस्टॅन्शिएशनची मेथड वापरावी लागते. लक्षात, जीएसच्या मध्ये सबस्टॅन्शिएशन करावं लागत नाही. मी जी बुकलिस्ट देणार आहे ही बुकलिस्ट जीएसची आहे, हे परत एकदा सांगतो आहे. आय एम गिव्हिंग अ बुकलिस्ट फॉर जीएस, नथिंग एल्स, अँड दॅट बुकलिस्ट इज ऑल्सो फॉर स्पेसिफिकली मॉडर्न इंडिया. बाकीच्या विषयांचे जेव्हा लेक्चर चालू होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, दोज हू आर प्रिपेरिंग इन इंग्लिश, ओके, येस, फॉर यू देर इज अ व्हेरी गुड बुक कॉल्ड एज बिपिन चंद्रा. थोडीशी लेफ्टिस्ट आहे पण ठीक आहे, काही हरकत नाही. या बिपिन चंद्रालाच अजून एक नाव आहे, ओल्ड एनसीईआरटी. लक्षात ओके. बिपिन चंद्राचं जे पुस्तक आहे
तेच ओल्ड एनसीईआरटी आहे. या पुस्तकाचं नाव आहे मॉडर्न इंडिया. काय नाव आहे? मॉडर्न इंडिया. लक्षात. ओके. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स घ्यायचं नाही. लक्षात. नाही तर असं वाटेल जरा जास्त डिटेल मधलं पुस्तक आहे, घेऊन टाकतो. ओके. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स घ्यायचं नाही. आलं लक्षात. ओके. ये लेने का नाही, ओनली ये लेने का, मॉडर्न इंडिया. आलं लक्षात. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक पुस्तक असतं. आलं लक्षात. ओके. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. आलं लक्षात. ओके. ते पुस्तक तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्स साठी लागतं, त्याच्यामुळे ते मी इथं लिहित नाही, पण ते सुद्धा नाही. मॉडर्न इंडिया हे नाव आहे पुस्तकाचं प्रॉपर. आलं लक्षात. तुम्ही दुकानात गेलात आणि ते म्हणाले इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स देतो, आणि तुम्ही म्हणाले नाही नाही मॉडर्न इंडिया, आणि ते म्हणाले नाही हेच असतं मॉडर्न इंडिया, त्याला म्हणायचं चल दुकान बंद कर. काय म्हणायचं? ओय काय म्हणायचं? काय म्हणायचं? ओके. दुकान बंद कर. काय टाईप करायला लावतं का सर आम्हाला? नाही, टाईप नाही करायला लावत आहे, रिलॅक्स घ्या. ओके. का बरं? कारण दुकानदार लोक, हे पुस्तक जाडे आहे, हे पुस्तक ऐसा जाड्या बुक है, ये बुक ऐसा पतला बुक है. पतले बुक में दुकानदार का प्रॉफिट नहीं रहता, जाडे बुक में रहता प्रॉफिट. आलं लक्षात. ते जाडे बुक संपवायचं बघतात तुमच्याकडे. आलं लक्षात. ओके. यस सर. ऑप्शनल की लेक्चर सब कब से होंगे? मेरा हिस्ट्री है. ओके. ऑप्शनल के लेक्चर्स बेटा आपको रिकॉर्डेड मिलने वाले पूरे के पूरे, ऋत्विक. ओके. वो तो कब के हो गए, ऑप्शनल के लेक्चर कब के हो गए. ओके. अब जो नई बैचेस आएगी वो रिकॉर्डेड बैचेस आ रही है, देखो आप एक बार उसमें. ठीक है. डिस्क्रिप्शन वगैरह पढ़ो, आपको लेक्चर्स ऑलरेडी मिल भी चुके होंगे. ओके. येस. ठीक आहे सर. एक पुस्तक सांगितलं, अजून एखादं पुस्तक सांगून टाका. लक्षात. इंग्लिश मध्ये प्रिपेअर करणाऱ्या मुलांना अजून एक पुस्तक आहे, ते म्हणजे त्या पुस्तकाचं नाव आहे राजीव अहिर. ओके. राजीव अहिरचं पुस्तक मी तुम्हाला दाखवतो, जरा 2 सेकंद थांबा, कारण तुमच्यातले बरेच मुलं चुकीचं पुस्तक विकत घेतात. हे बघा, हे आहे राजीव अहिरचं पुस्तक. ओके. दिस इज राजीव अहिरचं पुस्तक. दिस इज. लक्षात. बाजारात सध्या जे पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये एक वर्जन असं जाड्या वर्जन आहे. वन्स अगेन, जाड्या वर्जन लेने का नहीं, दुकानदार तुम्हारे को जाड्या वर्जन खपाता है. ओके. येस, जाड्या वर्जन लेने का नाही. स्पेक्ट्रम घेतली आहे सर राजीव अहिरचं, बरोबर आहे. तुम्ही स्पेक्ट्रम, ह्यालाच राजीव अहिर म्हणतात, ह्यालाच स्पेक्ट्रम पण म्हणतात. दिस इज व्हेरी स्मॉल बुक. किती बुक पेनच्या थिकनेस सोबत कम्पेअर करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा पेन तर तुम्हाला माहितीच असेल, 5 रुपयेवाला. हा लक्षात. ओके. येस. आहे की नाही. ज्यांनी घेतली आहे त्यांनी मला सांगा, तुम्ही चुकून जाडं पुस्तक तर नाही ना घेतलं. ओके. जाडं पुस्तक घेतलं असेल, फार वेळ झाला नसेल, तर दुकानदाराला जाऊन सांगा, तुम तुम्हारी अमानत तुम्हारे पास रखो, हमारे पैसे वापस दो. ठीक है. ठीक आहे. आलं लक्षात. मी फक्त हिस्ट्रीचं उत्तर देईन बेटा सृष्टी, ते बाकीचं मला नाही माहिती. मी म्हणजे कसं सांगू ना, मी उगाच काहीतरी सांगायचं आणि ते दुसरं काहीतरी निघायचं, पंचायत होईल माझी. आलं लक्षात. ओके. येस. सो दोज हु आर प्रिपेअरिंग इन इंग्लिश, दीज बुक्स आर मोर दॅन सफिशियंट. आलं लक्षात. ओके. हे बुक्स आहेत. आलं लक्षात. ओके. हे बुक्स आहेत, हे लक्षात घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रिपेरेशनसाठी लागतात ते असतात नोट्स. लक्षात. ओके. नोट्स आता 2 टाईपचे तुम्हाला ऑलरेडी फ्री मध्ये मिळत असतील किंवा पेड मध्ये तुम्ही पैसे भरले असतील तर मिळत असतील. लक्षात. एक आहे ते म्हणजे जे मी तुम्हाला देतो, हे सगळं ब्लॅक वालं. लक्षात. ओके. ह्या वाल्या नोट्स अशा.
अशावाल्या नोट. ह्याच्यामध्ये मी असं लिहिणार काहीतरी, आता आज नाही लिहिणार, पण असं काहीतरी लिहिणार, असं सर्कल करणार सावकारांना, लय कडू माणसं, आलं लक्षात, दुष्काळाच्या वर्षात, हे असलं काहीतरी सर्कल विरकल करणार. मग हे तुम्हाला हे सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतात. सो ब्लॅक नोट्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील. बुक्स मध्ये ऑलरेडी 2 सजेशन दिलेत इंग्लिशवाल्या मुलांसाठी. आता आपण इंग्लिश मुलांचं डिस्कस करतो. ठीक आहे. नोट्स मध्ये ब्लॅक नोट्स, ज्याला टीचर्स नोट्स असं सुद्धा म्हणतात, आलं लक्षात. ओके, येस. आणि दुसऱ्या असतात त्या असतात व्हाईट नोट्स, ज्या तुम्हाला दर 3-4 लेक्चर्सच्या नंतर मिळत असतात. ओके, थोडे पुढचे लेक्चर, थोडे मागचे लेक्चर असे मिळून त्या तुम्हाला मिळत असतात. ठीक आहे, त्या व्हाईट नोट्स. व्हाईट नोट्स माझं असं जरा ऑब्झर्वेशन आहे की थोडंसं जरा जास्त डिटेलमध्ये असतात आवश्यकतेपेक्षा. सो तुम्ही जर मॉडर्न इंडिया, राजीव अहिर वापरत असाल आणि ब्लॅक नोट्स वापरत असाल तर मोर देन इनफ है. हेलो सर, अभी हम मराठी के लोग सिर्फ नोटबुक हाथ में लेके बैठे, ओके, हमने क्या करने का. ओके, जे मराठीतून प्रिपेअर करतात ह्या लोकांसाठी सगळ्या पुस्तकांचं बाप पुस्तक आहे, ते म्हणजे 220. ओके, ओ सर 440 असते ते, आलं लक्षात. अरे 220 पुस्तकाचा नंबर 1, व्होल्टेज सांगा ना मी, 220 YCMOU, आलं लक्षात. YCMOU मध्ये 220 नंबरचं पुस्तक आहे. मी बऱ्याच वेळा मराठीच्या मुलांना म्हणतो की तुम्ही लकी आहात, हे पुस्तक तुम्हाला मराठीत वाचायला मिळते. आलं लक्षात. ओके, ठीक आहे. येस, 1 सेकंद थांबा. बोला बोला. ठीक आहे, आवाज बंद झाला नव्हता, मी बंद केला होता. कसे पेटता रे लगेच तुम्ही बाबू, आलं लक्षात. ओके, येस, ठीक आहे, आलं लक्षात. सर मराठी मधलं सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे YCMOU. सगळ्यात मेन म्हणजे हे फ्री मध्ये मिळतं, आलं लक्षात. इट इज फ्री. दुसरं महत्वाचं म्हणजे हे सरकारी आहे, गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा परीक्षेतले खूप सारे प्रश्न ह्याच्यामधून आलेले दिसतात. आता बघा, बाजारामध्ये ना शेकडो ऑथर्स असणार आहे. उद्या चलून मी पण पुस्तक लिहिलं तर माझं पण पुस्तक बाजारात येणार, आलं लक्षात. ओके, येस. पण मग आम्ही लोक जेव्हा पण पुस्तक लिहितो आम्ही काय करतो, आम्ही YCMOU, NCERT असे सगळे पुस्तकं कव्हर करून मुलांना सांगतोय, बघा माझं पुस्तक आहे, माझं पुस्तक घेतलं का अजून काय घ्यायची गरज नाही, आलं लक्षात. ओके, पण मूळ पुस्तक काय आहे, YCMOU, आलं लक्षात. सरकारी पुस्तक जे आहे ते वापरायचा प्रयत्न करा, सगळ्यात बेस्ट पुस्तक. ह्याच्या व्यतिरिक्त काही ऑथर्स आहेत, चांगले ऑथर्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. पण बिलीव्ह मी, जुने ऑथर्स मराठीमधले घेण्यासाठी तुम्हाला जर असेल, MPSCचे ऑथर्स तुम्ही घ्यायला गेलात तर ते ऑथर्स खूप आधीपासून MCQ वाले परीक्षांसाठी पुस्तकं लिहित येत आहेत, आलं लक्षात. ओके, कंबाईनच्या मुलांसाठी ते पुस्तकं लिहित आहेत, आलं लक्षात. ओके, मग एकच ऑथर कंबाईनच्या मुलांसाठी वेगळं आणि राज्यसेवाच्या मुलांसाठी वेगळं पुस्तक लिहिणार आहे का, तुम्हीच मला सांगा. मिळतं का बाजारात असं पुस्तक? तुम्हीच स्वतः जा. कंबाईनचे जे मुलं आहेत ते ग्रुप बी, ग्रुप सी ची प्रिपरेशन करणारे, त्यांची प्रिलिम्स पण ऑब्जेक्टिव्ह असते, मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह असते, आलं लक्षात. ओके, येस, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या पुस्तकाची रचना सुद्धा तशीच असते. बुलेट पॉईंट मध्ये ते पुस्तकं लिहिलेले असतात. पुस्तक ओपन करून बघा, ते बुलेट पॉईंट मध्ये लिहिलेले सापडतील तुम्हाला, आलं लक्षात. ओके, मग सर, मग तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की हे जे पुस्तकं मी इकडे सांगितले यांचे ट्रान्सलेशन बाजारामध्ये मिळतात. मॉडर्न इंडिया बिपिन चंद्र जे आहे याचं ट्रान्सलेशन बाजारात मिळतं. राजीव अहिर जे आहे ह्याचं सुद्धा ट्रान्सलेशन बाजारामध्ये मिळतं, आलं लक्षात. ओके, सो माझं सेकंड रेकमेंडेशन असेल बिपिन चंद्र. ओके, सर माझ्या लायब्ररीतला एक विद्यार्थी आहे, खूप सिनियर आहे, 5 वर्ष झालं प्रिपरेशन करतोय आणि तो मात्र हे पुस्तक नाही वापरत, दुसरं कोणतं तरी XYZ
पुस्तक जे आहे ते वापरतं आणि त्याला त्याच्याने भरपूर सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. अरे बाबा, पण सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही थोडी ना इथं बसलाय. तो 5 वर्ष झालं प्रिपेअर करतोय आणि ते पुस्तक वापरतोय, तिथेच पहिला रेड फ्लॅग आहे. आलं लक्षात? ओके, येस, जे पुस्तक वापरून त्याला 5 वर्ष लागतात प्रिपरेशन करायला, तिथेच पहिला रेड फ्लॅग आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, एखादा विद्यार्थी लायब्ररीत जास्त काळ बसलाय ह्याचा अर्थ तो लई भारी आहे किंवा लई खराब आहे, असं दोन्ही पण नाही. हा लक्षात? ओके, पण एवढं मात्र नक्की की बाबा त्याची स्ट्रॅटेजी कितपत फॉलो करायची किंवा कितपत नाही याचा विचार आपण स्वतः करावा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, माझं सरळ सरळ सिंपल म्हणणं आहे की जे पुस्तकं बाजारामध्ये कंबाईनचे पण मुलं वापरतायत तीच पुस्तकं तुम्ही राज्यसेवासाठी वापरून कसं चालेल? कॉमन सेन्स आहे. आलं लक्षात? ओके, युपीएससीचे जे मुलं जे पुस्तकं वापरतात ते मात्र तुम्ही वापरू शकता. बिपिन चंद्र वापरा, राजीव अहिर, ह्याचं डायरेक्ट ट्रान्सलेशन मिळत नाही पण आता बाजारात झालेत उपलब्ध, ते बघा. ओके, राजीव अहिरचं पुस्तक वापरून बघा. आलं लक्षात? ओके, येस, ही पुस्तकं जी आहेत ही तुमच्या परीक्षेसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही घेतलं असेल ऑलरेडी तर चांगलं गोष्ट आहे. ग्रोवर आणि ग्रोवरचं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे, ते वापरा, काही हरकत नाही. गाठाळ सरांचं पुस्तक आहे, हे सुद्धा पुस्तक तुम्ही घेतलं असेल तर हरकत नाही, वापरा तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आलं लक्षात? ओके, पण स्टील माझं म्हणणं आहे की थोडंसं या पुस्तकांच्याकडे लक्ष द्या. हा लक्षात? थोडंसं या पुस्तकांच्याकडे लक्ष द्या. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्या नोट्स देणार आहोत ह्या पण बायलिंग्वल आहेत, त्या पण मराठी आणि इंग्लिशमध्ये आहेत. माझ्या तर नोट्स धडधडीत स्क्रीनवरती दिसतात. आलं लक्षात? ओके, की बायलिंग्वल आहेत. आलं लक्षात? ओके, हेच डायरेक्टली तुम्ही तुमच्यातले खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते हळूहळू आता अगदी महागातले मोबाईल घ्यायच्या ऐवजी टॅबलेट जे आहेत ते घ्यायला सुरुवात करतात. आलं लक्षात? ओके, आहे की नाही? मग टॅबलेट जे आहेत हे घ्यायला सुरुवात केली की टॅबलेट वगैरे घेतलेले असले की मग ह्या आम्ही जे दिलेल्या पीडीएफ आहेत यांचा छान अभ्यास करता येतो. ठीक आहे, त्या पीडीएफ वापरायचा प्रयत्न करा, त्या पीडीएफ घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आलं लक्षात? एमपीएससी वालाचे बुक नाही, एमपीएससी वालाचे नोट्स आहेत. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे ते तुम्हाला देतोय. आलं लक्षात? ओके, पीडब्ल्यूचे पुस्तकं किंवा पीडब्ल्यूच्या नोट्स ज्या आहेत ह्या तुम्हाला मिळत आहेत. आलं लक्षात? ओके, ते सुद्धा तुम्ही वापरलं तर चालतं. आलं लक्षात? ओके, येस, त्याला बुक्स म्हणू नका, त्या नोट्स आहेत. बुक्स हे असतं ज्याला आयएसबीएन असतो. आयएसबीएन काय असतं असं विचारू नका आता. आलं लक्षात? ओके, आयएसबीएन म्हणजे हा पाठीमागचा बारकोड, या इथे जो असतो तो दिसला का? आलं लक्षात? त्याला आयएसबीएन म्हणतात. ज्याला आयएसबीएन असतं ते असतं बुक्स, ज्याला आयएसबीएन नसतं ते असतात नोट्स. आलं लक्षात? ओके, येस, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता बघा. आलं लक्षात? ओके, आता हे अँथ्रोपोलॉजीचं पुस्तक आहे, दिसायला पुस्तक दिसतंय पण याला आयएसबीएन आहे का पाठीमागे? ओके, नाहीये आयएसबीएन, मग हे पुस्तक नाहीये, मग हे नोट्स आहे. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? आलं लक्षात? ओके, पण तेच आता हिस्ट्री ऑप्शनलचं हिस्ट्रीचं लेक्चर चाललंय मला माहिती आहे. आलं लक्षात? ओके, पण हे जे पुस्तक आहे, आलं लक्षात? ओके, येस, बघू सर कोणतं पुस्तक तुम्ही सांगताय. आलं लक्षात? ओके, तुमच्या वाचनामध्ये अजून काय येऊ शकेल? हे येऊ शकेल किंवा हे पण येऊ शकेल. आलं लक्षात? ओके, येस, बघा, दोन वेगवेगळे पुस्तकं दाखवतो. एक आहे सामाजिक समस्या आहे. ओके, बघा, हे पुस्तक नाहीये, हे पुस्तक आहे, सॉरी, ह्याच्यामध्ये आयएसबीएन आहे. किंवा हे पण पुस्तक बघा, सोशल थिअरी अँड डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, बरोबर आहे, ह्याच्या पण पाठीमागे आयएसबीएन आहे की नाही? ज्याच्या पाठीमागे आयएसबीएन ते पुस्तक, ज्याच्या पाठीमागे नाही ते नोट्स. लक्षात ठेवा, यू नीड बोथ. ओके, तुम्हाला एक पुस्तक पण पाहिजे आणि एक नोट्स पण पाहिजे. नोट्स सर्वसाधारणपणे तुम्हाला सिलेबसच्या दृष्टीने प्रशिक्षण देतात, ते तुमचा सिलेबस डोक्यामध्ये ठेवून लिहिलेलं असतं. ओके, पुस्तक सिलेबस डोक्यात ठेवून लिहित नाहीत, ते त्या विषयाला गृहीत धरून लिहिलेलं असतं. ठीक आहे, राहील का लक्षामध्ये? हा लक्षात? ओके, राजीव अहिर हे पुस्तक आहे. आलं लक्षात? ओके, येस, ठीक आहे. लक्षात? सॅमसंग A9 5G खूप छान आहे, मी यूज करते येतो. ओके, बजेटमध्ये पण आहे का पण लोकांच्या, ते पण बघा, सगळ्यांच्याकडे फार पैसे नसतात. आलं लक्षात? ओके, रिटर्न प्रॅक्टिस कधीपासून चालू करणार? ओके, येस, बरं, ठीक आहे मुलांनो. ओके, येस,
चालेल. चलो, आय होप तुम्हाला बुक्स नोट्स हा सगळा भाग जो आहे तो लक्षात आला असेल. एकदा बेसिक लेक्चर्स जे तुम्हाला अपलोड झाले असतील कुठेतरी ते पण एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये पण बरंच अभ्यास कसा करायचा आहे, 5 स्टेजेस ऑफ प्रिपरेशन काय असतात हे सगळं सांगितलेलं आहे. नसेल माहिती तर नंतर कधीतरी एखाद्या लेक्चरमध्ये मोकळा वेळ मिळाला की त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस, चालेल. चलो, इथे थांबतो. उद्या आल्यानंतर 1857चा उठाव आणि त्याचा सगळा अभ्यास जो आहे तो करूया. आलं लक्षात? आजच्यासाठी मला इथेच थांबू द्या. ओके, जय हिंद, जय भारत. ओके, once again, last time I am talking with the officers. So whenever next time I come to the lecture, you should greet me like, for example, IPS. Give me one of the name. Okay, IPS Bhakti Shinde is present. ठीक आहे, IPS भक्ती शिंदे इज प्रेझेंट. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असलं काही म्हणायचंच नाही. IPS भक्ती शिंदे इज प्रेझेंट एवढंच म्हणायचं. आलं सर, माझं टार्गेट IPS नाही की IAS आहे, मग IAS लिही. सर, माझं टार्गेट IAS IPS नाही, ACST आहे, ACST लिही. आलं, माझं टार्गेट डेप्युटी कलेक्टर आहे, DC लिही. सर, DYSP आहे, DYSP लिही. जे काही आहे त्या पदाचं नाव, तुमचं जे काही टार्गेट पद आहे त्या पदाचं नाव, तुमचं स्वतःचं नाव, आणि मग प्रेझेंट सर म्हणा, प्रेझेंट कॅप्टन म्हणा, असं म्हणा. उद्याच्या लेक्चर पासून हे आपण सुरू करूया. आत्ता जाताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तुमचं नाव जे आहे ते लिहा. मला सगळ्यांची नावं वाचायची आहेत. तोपर्यंत मी ते थांबतो. जय हिंद, जय भारत. येस, DC ऐश्वर्या पाटील, IAS पार्थ, व्हेरी गुड. अजून कोण कोण आहेत आपल्याकडे? DC कोमल चव्हाण, व्हेरी गुड. DC यश, DC प्राजक्ता, ठीक आहे. DC वैभवी, DC वैभव, ओके, वैभवी पण आहे, वैभव पण आहे, ठीक आहे. DC स्नेहल, DSP गौरव, व्हेरी गुड. ACST योगेश्वर, व्हेरी गुड. IAS माधव, व्हेरी गुड. PSI प्रसाद, ओके, PSI प्रसाद, ठीक आहे, व्हेरी गुड प्रसाद. DC कल्याणी, IAS साहिल, IPS श्रद्धा, DC नैनम, ओके, येस, ओके, व्हेरी गुड. सो वेनेवर नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही लेक्चरला याल तेव्हा लेक्चरला आल्यानंतर गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग वगैरे काहीही टाकण्याऐवजी हे टाकायचं आता. ठीक आहे, पदाचं नाव, स्वतःचं नाव, प्रेझेंट सर. ठीक आहे, बिकॉज आय वॉन्ट टू टॉक विथ द क्लास 1 ऑफिसर्स, नॉट द किड्स.